नमस्कार मंडळी, मनपूर्वक स्वागत आहे तुमचं। तर आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आली आहे। आज मी बनवणार आहे ब्रेड रोल। ही रेसिपी तुम्ही नाश्त्याला सहज बनवू शकता। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात पहिला आपण साहित्य बघूयात। तर ब्रेड रोल बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही। 2 उकडलेली बटाटे घेतली आहेत मी स्मॅश करून। त्यानंतर टोमॅटो केचप घेतला आहे आणि बटर घेतला आहे। त्यानंतर लाल तिखट आणि हळद घेतली आहे आणि आलं लसूण पेस्ट घेतली आहे। तर सर्वात पहिला आपण रोलची भाजी बनवून घेऊयात। त्यासाठी मी कढईमध्ये तेल घालते। तेल गरम झाल्यानंतर मी लाल तिखट घालणार आहे आणि त्यानंतर हळद घालणार आहे आणि त्याचसोबत मी घालणार आहे आलं लसूण पेस्ट। परतून घेऊयात। त्यानंतर मी घालते उकडलेला बटाटा, एकदम बारीक करून घेतला आहे, स्मॅश करून घेतला आहे। एकसारखा करून परतून घ्यायचा आहे। त्यानंतर घालते चवीनुसार मीठ घालून परतून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे। तर बघा, बटाट्याची भाजी तयार झाली आहे। आता आपण रोल तयार करायला घेऊयात। त्यासाठी मी ब्रेड घेतले आहेत। ब्रेडच्या कडा आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे कडा कापून झाल्यानंतर ब्रेडवरती लाटणी फिरवून घ्यायची आहे। अशा प्रकारे सपाट करून घ्यायचे आहे, त्यामुळे रोल सहज होतील। तर ब्रेड मी सपाट करून घेतले आहेत। आता मी रोल तयार करायला घेते। तर पहिल्यांदा ब्रेडच्या बेसवरती मी लावणार आहे बटर पसरवून घ्यायचं आहे ब्रेडवरती अशा प्रकारे। त्यानंतर टोमॅटो केचप लावायचा आहे। त्यानंतर बटाट्याची भाजी पसरवून घ्यायची आहे। अगदी 1 चमचा एवढी घ्यायची आहे, म्हणजे ब्रेड रोल करत असताना बाहेर येणार नाही, त्यासाठी 1 चमचा एवढी भाजी घ्यायची आहे। अशा प्रकारे पसरवून घ्यायची आहे। त्यानंतर प्लेटवरती ठेवून अशा प्रकारे गोल गोल रोल करून घ्यायचा आहे आणि वरची ओपन बाजू बंद करून घ्यायची आहे प्रेस करून। एक रोल तयार झाला आहे। अशा प्रकारे आपण सर्व रोल तयार करून घेणार आहोत। तर पाहू शकता तुम्ही सर्व रोल मी तयार करून घेतले आहेत। आता आपण तळून घेणार आहोत। तळून म्हणजे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे। त्यासाठी तव्यावरती घालायचं आहे तेल आणि तेल तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे गॅस मीडियम फ्लेम वरती ठेवायचा आहे आणि रोल फ्राय करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे सर्व रोल लावून घ्यायचे आहेत तव्यावरती आणि रोल फ्राय करत असताना रोलची ओपन साइड आहे ती वरती ठेवायची आहे। अशा प्रकारे रोल दोन्ही साइडून फ्राय करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे रोलची दोन्ही बाजू उलटून पलटून फ्राय करून घ्यायचे आहेत। तर बघा, रोल आपले तयार होत आले आहे। साधारण 3-4 मिनिटं लागतात। रोल फ्राय करून झाले आहेत। आता मी काढून घेते। रोलची पहिली बॅच फ्राय करून झाली आहे। आता मी दुसरी बॅच फ्राय करायला घेते। अशाच प्रकारे मी सर्व रोल फ्राय करून घेणार आहे। सर्व रोल फ्राय करून झाले आहेत। तर पाहू शकता तुम्ही, मस्त असं कमी वेळामध्ये यम्मी असे ब्रेड रोल तयार झाले आहेत। असे रोल तुम्ही नाश्त्याला अगदी सहज बनवू शकता आणि टोमॅटो सॉस सोबत किंवा शेजवान चटणी सोबत खाऊ शकता। एकदम टेस्टी लागतात आणि साहित्य देखील जास्त लागत नाही। तर एकदा नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा। त्याचबरोबर चॅनलला लाईक, सबस्क्राइब करा। धन्यवाद।